सामाजिक लिंग याच्यातले जे फरक आपण म्हणतो ते नीट समजून घेऊयात. मला असं वाटतं स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल. हॅलो. होय, दिसतंय. हा, तर त्यातला एक जो भाग आहे की नैसर्गिक लिंग हे निसर्गाने बनवलेले, याच्याबद्दलची आपण चर्चा केली. दुसरा मुद्दा आहे की नैसर्गिक लिंग, ज्याला सेक्स आपण असं म्हणतो, हे वैश्विक आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये पण जर महिला मुलांना जन्म देऊ शकत असतील, स्त्री मुलांना जन्म देऊ शकत असेल, तर ते देशात जगातल्या कुठल्याही भागामध्ये बाईच मुलाला जन्म देते, पुरुष मुलाला जन्म नाही देत. कारण ते वैश्विक आहे सगळीकडे असलेलं. पण बाईची केस छोटी असणार की मोठी असणार हे त्या त्या संस्कृतीनुसार बदलतं, ज्याला आपण जेंडरचा भाग आपण असं म्हणतो. कपडे कशा पद्धतीने असतील त्याच्याबद्दलची जी काही असेल त्याच्या कल्पना असतील, बाईनं कसं चालायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे याच्याबद्दलच्या कल्पना असतील, ह्या ज्या सांस्कृतिक आहेत, तर ह्या समाजाच्या वेगळ्या पातळीवरच्या असतात. निसर्गाने जी रचना केलेली आहे ती सहजासहजी बदलता येत नाही. सहजासहजी हा शब्द याच्यासाठी वापरला की आता अलीकडच्या काही काळामध्ये काही सर्जरी करून काही अवयवांच्या मध्ये कृत्रिम अवयव बसवून घेणं वगैरे या पद्धतीच्या ट्रीटमेंट आता होऊ शकतात. म्हणून मी ते सहजासहजी बदलता येत नाही असं म्हणाले. पण सामाजिक लिंग जे आहे ते बदलत राहतं. म्हणजे कधी काळी असं समजलं जायचं की बायका शिकल्या की त्याच्या आळ्या बनतात आणि ते पुरुषांच्या ताटामध्ये फिरतात. पण आज असं मानलं जात नाही, कारण काळ बदलला, त्याच्याबद्दलची ती जी संकल्पना होती ती बदलली आणि मग मुलींनी पण शिकायला पाहिजे, त्यांनी पुढे यायला पाहिजे हे स्वीकारलं गेलं. कधी काळी असं होतं की ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं की जसं जसं काळ बदलत जातो तसं तसं गोष्टी बदलतात. बायकांनी घराच्या बाहेर, म्हणजे एक काळ तर असं होतं की ज्या वेळेला महिला पण घराच्या बाहेर पडायच्या आणि आपण ज्याला मातृसत्ताक पद्धती होती असं आपण म्हणायचं, त्यावेळेला महिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं घराच्या बाहेर पडायच्या. नंतरच्या काळामध्ये तो बदल घडत आल्यानंतर पण मग एक असं समजलं गेलं की बाईनं दाराची चौकट नाही ओलांडायची. आणि आजही आम्ही खूप उच्च जातीतले आहोत आणि आमच्या बायका घराच्या बाहेर पण पडत नाहीत, हे जे अभिमानाने सांगितलं जातं. आज जसा काळ बदलत गेला तसं लोकांना पण असं वाटतं की नाही, बाईनं घराच्या बाहेर बदलायला पाहिजे. हे सहज बदलतं, स्थानानुसार बदलतं, समाजानुसार बदलतं आणि संस्कृतीनुसार पण. सामाजिक जे लिंग आहेत, ज्या काही धारणा आहेत, ज्या कल्पना आहेत, जे नियम आहेत ते बदलत राहतात. पण नैसर्गिक जे आहे ते सगळीकडे, कुठलाही स्थान असो, कुठलाही समाज असो, कोणतीही संस्कृती असो, याच्यामध्ये नैसर्गिक जे बदल आहेत ते नैसर्गिक जो आहे वेगळेपण आहे ते बदलत नाही. विविधता आहे, म्हणजे निसर्गानं मला दिलेले अवयव आणि निसर्गाने केलेली रचना जी असेल आणि बाईला दिलेले जे अवयव असतील, स्त्रियांना दिलेले अवयव असतील, तर याच्यामध्ये विविधता आहे, वेगळेपण आहे. त्याच्यामध्ये उतरण नाहीये, व खाली श्रेष्ठ कनिष्ठ असा भाग नाहीये. पण सामाजिक जे संकल्पना आहे, ज्याला सामाजिक लिंग आपण असं म्हणतो, तिची माझी जी ओळख बनवली गेलेली आहे ती मात्र विषमता तयार करते. म्हणजे काय, म्हणजे मला मासिक पाळी येते का, मग मला मासिक पाळी येते तर मग मी देवळात नाही जायचं का, आता देऊळ वाटतं. आता जर जे कोणी मानत असतील की हे देवानं विश्व बनवले म्हणून, तर त्या लोकांना साधा प्रश्न आहे की जर तुम्ही मानता की हे विश्व देवानं बनवलंय, तर बाईला पण देवानं बनवलंय. मूल जन्माला घालायची ताकद जर म्हणत असेल तुम्ही देवानं, तर ते देवानं ताकद दिली असं आपण समजत असू. तर मग त्याच मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून असलेली पाळी, याचा देवानं कसा काय विचार होईल. निसर्गानं केलं असं आपण म्हणत असू, तर मग निसर्गाच्या ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक असतील तर त्याचा विचार म्हणायची गरज नाही. मूल एखाद्या बाबतीमध्ये की एखाद्या बाईला मूल होत नाहीये, तर त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक समस्या त्याच्यामध्ये आलेल्या असतील, अडचणी आलेल्या असतील, पण याच्यामुळे मूल होत नाही म्हणून मग बाईचं समाजातलं स्थान जे काही आहे ते मात्र ज्यावेळेला सामाजिक लिंग बदलत जातं की हा मग आता मुलगा झाला तिला वेगळी वागणूक आणि मुली झाल्या तिला वेगळी वागणूक, जिला मुलंच होत नाही तिला वेगळी वागणूक, तर ही जी विषमता समाजामध्ये निर्माण, किंवा जिला लग्नच नाही केलं तिला वेगळी वागणूक, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विषमतेमध्ये येतात. नैसर्गिक लिंगाच्या बाबतीमध्ये ते जे त्याच्यातलं नैसर्गिक जे काही विविधता आहे याच्याबद्दल आपला कुठल्याही पद्धतीचा आक्षेप नाहीये. पण सामाजिक जे आहे त्याच्याबद्दलचा आपला आक्षेप आहे आणि आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टी बदलायला पाहिजेत.
पण मग ह्या गोष्टी बदलायच्या असतील तर त्याच्यासाठी केवळ जर समाजानं बनवलेलं आहे तर समाजच त्या सगळ्या गोष्टी बदलू शकतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पावलं उचलायला पाहिजेत. म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात करू शकतो का? म्हणजे कुठलीही गोष्ट बदलत असताना मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करीन, माझ्या कुटुंबामध्ये मला काय करता येईल. समाज म्हणून बाईला आणि पुरुषांना एक समतेचा माहोल देणारं, समानतेचा माहोल देणारं वातावरण आम्हाला बनवता येईल का? तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण हळूहळू मला असं वाटतं पुढे जायला पाहिजे. मी थोडं या ठिकाणी थोडं थांबतो. काही मुद्दे माझे आहेत, पण मी पुढे चर्चेच्या टप्प्यामध्ये मांडतो. नको एककल्ली नको व्हायला म्हणून मध्ये काही प्रश्न असतील तर आपण त्याच्याबद्दल पण बोलूयात आणि नसेल तर मग मी मध्ये मध्ये माझे जे काही मुद्दे मी मागे ठेवलेले आहेत याच्याबद्दलची आपण चर्चा करू शकतो. आपणाला कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर चॅट मध्ये आपण टाकू शकता एव्हरीवन साठी, किंवा आपला ऑडिओ म्यूट काढा आणि इथं थेट आपण विचारू शकतो. हॅलो. आवाज चालू आहे, म्यूट करा. आधी सगळ्यांनी म्यूट करा. शेअर कर किती करायला लागते त्याच्याने. काही जणांचा आवाज चालू आहे, घरातल्या गप्पा ऐकू येत आहेत. प्लीज जरा म्यूट करा. काही प्रश्न असतील तर आपण जर आलेले असतील, आधी पण काही येत होते मध्ये. मला काय म्हणायचंय, फक्त क्वेश्चन त्या बॉक्स मध्ये पाठवा ना, कोणी बोलण्यापेक्षा. काय असतील प्रश्न ते तिथं लिखित स्वरूपात जाऊ द्या, हा प्रश्न येणार नाही. बालाजी दमकोंडवर सरांनी प्रश्न विचारलेला आहे पहा, की लिंग भावाशी संबंधित धार्मिक पैलूंची चर्चा करावी. धार्मिक पैलूंची. अच्छा. एक आपण समजून घेऊयात याच्याबद्दलचं. यातली काही चर्चा जी आहे ती विस्तारानं नंतरच्या टप्प्यामध्ये आपण जसं म्हणालो परवा दिवशीच्या टप्प्यामध्ये. लाल गोळी पाठवली होती, तिचे द्या मग वरायला. हॅलो. हा बोला सर, तुम्ही बोला. धार्मिक या अँगलनं आपण बघितलं तर मी मुद्दाम एक पिक्चर शेअर केले. म्हणजे ज्यावेळेला एक वेळ अशी होती सुरुवातीची, जर आपण खूप जुनी मंदिरं आपल्याकडची पाहिली तर ती सगळी मंदिरं ही शाक्त पद्धतीच्या पिंडी त्याच्यात दिसतात. म्हणजे जुनी सगळी मंदिरं ही बहुतांशी देवीची आहेत. कारण मूल कसं जन्माला येतं याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि मग बाईच्या पोटातून मूल जन्माला येतं आणि बाई हे एका अर्थानं आमचा समाज, आमची कम्युनिटी, आमची टोळी वाढवण्याचं एक मोठं साधन मानलं जायचं. त्यामुळं जर आपण शाक्त जुनी पिंड बघितल्या, जुन्या एकदम आपल्या गावातली खूप जुनी, सगळ्यात जुनी मंदिरं जर असतील कुठली डोंगरांवरती, तर तिथे शाक्त पद्धतीची जी पिंड दिसते तशी दिसते. ती पिंड एका अर्थानं काय आहे तर ती बाईच्या योनीचा आकार आहे आणि म्हणून मग तो त्या पद्धतीनं तिथं दिसतो. जी मातृसत्ताक पद्धत होती, मातृप्रधान पद्धत होती की ज्याच्यामध्ये आईला सगळे महत्व दिलं जायचं. आणि आपल्याकडे पण अनेकदा गावांमध्ये ती एक पद्धत आहे की जे काय गोळा करून आणलं ते आईच्या समोर मांडायचं आणि मग आई सगळ्यांना वाटायची. तर सगळा अधिकार बाईला एका अर्थानं सगळं नाही म्हणता येणार, पण बाईला एक वेगळं महत्व होतं कारण ती मूल जन्माला घालते. तर ते पण चुकच होतं एका अर्थानं मूल जन्माला घालण्याच्या मर्यादित. पण कालांतरानं जेव्हा पुरुषाला असं लक्षात आलं की मूल जन्माला घालण्याच्या प्रोसेसमध्ये केवळ बाई नाहीये तर पुरुषाचा पण सहभाग आहे. शेजारी आपल्याला शैव पद्धतीची पिंड दिसते, ज्या पिंडीचा आकार बदललाय आणि ज्याच्यामध्ये पुरुषाच्या लिंगासारखा भाग त्याच्यामध्ये अंतर्भूत झालाय.
आणि मग असं झाल्यानंतर पुरुषाला असं लक्षात आलं की यस, मूल जन्माला घालण्यामध्ये माझा पण वाटा आहे, केवळ बाईचं एकट्याचं नाही. आणि मग हळूहळू पुरुषानं हे सगळं आपल्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त कसं राहील, मग माझ्यानंतर माझ्या मुलाला, म्हणजे आधीची नावं जर आपण सगळी पाहिली तर ती आईवर्ण आहेत. देवकी नंदन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीची जी राधेय नाव असेल, कोणतेही असेल. पण नंतरच्या काळामध्ये ही सगळी पुरुषांवर्ण ओळखली जायला लागली. तर ह्या पद्धतीचं एक आहे. आणि मग ते हळूहळू ज्या पहिलं एकीकडे देव म्हणून बसवणं, देवी म्हणून बसवणं आणि दुसरीकडे तिला दाशीसारखी वागणूक देणं, हे आपल्याकडे घडतं. म्हणजे एकीकडे न स्त्री स्वातंत्र्य ती म्हणणारी मनुस्मृती आहे आणि दुसरीकडे त्याच मनुस्मृतीमध्ये 1-2 ठिकाणी आपलं देवीचं कौतुक केलं, म्हणजे बघा आम्ही बाईला किती मान देतो. पण बाईला देवाळात बसवायची गरज नाही. आणि खरं आपलं असं म्हणणं आहे की तिला देवी पण नको बनवायला आणि तिला दासी पण नको बनवायला. ती माणूस आहे. आपण तिला एक माणूस म्हणून वागणूक देऊ शकतो का नाही शकत, हे बघायला पाहिजे. पण आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडे संस्कृती आणि धर्म जपण्याचा सगळा ठेका हा आपण बाईच्या डोक्यावरती ठेवलाय. म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी, मुलं होत नाहीत, उपवास करायचा आहे, कुठल्या काय काय वेगवेगळे कारण सगळ्यात, मग त्याच्यासाठी बाईनं उपवास करायची. म्हणजे आमच्याकडे भावासाठी बाई उपवास करते, मूल व्हावं म्हणून बाई उपवास करते, मुलासाठी उपवास, किंवा झालेल्या मुलाला चांगलं व्हावं म्हणून बाई उपवास करते, नवऱ्यासाठी वटपौर्णिमेसारखा आहे ज्याच्यामध्ये करते. पण पुरुषानं बाईसाठी केलेला एकही उपवास आपल्याकडे नाहीये. म्हणजे मला ते अजून माहित नाही की ज्याच्यामध्ये बाईचं आयुष्य वाढावं, आईचं आयुष्य वाढावं, मुलीचं आयुष्य वाढावं, याच्यासाठी काही गोष्टी केलेल्या असतील. म्हणजे आणि बहुतांश उपवास हे सगळे बाईच्या वाटेला. आणि त्याचा परिणाम आपण बघतो की मग बाईला ते तिच्या एकूण खाणं आणि ह्या सगळ्यात जास्त उपवास आणि ह्याच्यातनं असलेलं अनिमिया होण्यामध्ये पण सगळ्यात जास्त प्रमाण हे बायकांचं दिसतं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात, तर त्याच्यामध्ये हा धर्माचा एक पगडा दिसतो. म्हणजे इव्हन धार्मिक गोष्टीतल्या पालखीला खांदा द्यायचा किंवा नाही द्यायचा, त्याचा जो काही मान तथाकथित गावात तो आपण मानायचा का नाही हा वेगळा भाग आहे. पण जिथे तुम्ही एक प्रतिष्ठेचा भाग केलेला असेल, इतकंच नाही, मी माझ्या गावात त्याच्यासाठी मला भांडावं लागलं की जी सरपंच आहे तिला मासिक पाळी होती, तर तिनं झेंडावंदन करायचं का नाही करायचं याच्यावरनं तिचा नवरा माझ्याशी खूप भांडत होता की तिला पाळी आली, तिनं झेंड्याचं कसं काय हे करायचं, झेंडावंदन कसं काय करायचं. म्हणजे काय संबंध आहे ना या दोन गोष्टींचा एकमेकांच्या सोबत. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बिनकामी नको तिथं सगळं जोडतो आणि तिथं धर्म आणि या सगळ्या गोष्टी आणतो आणि मग सगळं धर्म जपायचा तर तो बाईनं जपायचा, असं बाईच्या डोक्यावरती बिनकामी ओझं मांडलेलं असतं असं मला वाटतं. त्याच्याबद्दलचं फार विस्ताराची जी मांडणी आहे छोटी सखोल पद्धतीची एक संस्था म्हणून, तर ती मांडणी आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत. काही प्रश्न टाकलेत श्रीकांत सर तुम्हाला, ते तुम्ही जरा बघून बोला. एक प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने आलेला आहे की एकूण जेंडर 7 आहेत असे म्हणतात, त्याविषयी काही माहिती सांगू शकाल का? नाही, ऍक्च्युली मला एकूण जेंडर जे 7 आहेत त्याच्याबद्दलचं माहित नाही. पण मी इतकं एक म्हणू शकतो की त्याच्यामध्ये खूप मध्ये व्हरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या. म्हणजे ज्याला आपण तथाकथित 100% पुरुष असं जे काय ज्याला असली मर्द नावाची जी काही कल्पना आहे त्याची, तर ते एकीकडे असलेलं आणि बाई असलेलं या मधल्या सगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे आहेत. पण सॉरी, अगदी मोकळेपणाने मला त्या 7 गोष्टी माहित नाहीत. ठीक आहे. आणखीन एक दुसरा प्रश्न आलेला होता की बाळंतपण काळामध्ये बायका विटाळ पाळतात आणि त्या स्वतःहून ते त्रास सहन करत असतात की बाबा, आणि मान्य करतात त्या की पाळलं पाहिजे वगैरे. मग हे कसं टाळता येईल किंवा हे मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी काय करता येईल, अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे. काय असतं ना, बाई ही पण ह्या सगळ्या पुरुष प्रधान जी मानसिकता आहे त्याची एका अर्थानं वाहकच बनते. म्हणजे आपल्याला हे असं नाही म्हणता येत की एकदम ज्याला आपण असं म्हणूयात की पुरुष फक्त असा वागतो आणि महिलांच्या मनामध्ये तसं नसतं. म्हणून कसं असतं ना की बाई पण या समाजाचा घटक आहे. समाजामध्ये लहानपणापासून जे जे ऐकलेलं आहे ते तिच्या मनावरती बिंबलेलं असतं. त्यामुळे एखादी सासू पण असा ज्यावेळेला अट्टाहास करताना दिसते की नाही नातूच व्हायला पाहिजे, मुलगी नको व्हायला माझ्या सुनेला, असं ज्यावेळेला म्हणते त्यावेळेला ती जरी बाई असेल तरी ती पुरुष प्रधान मानसिकतेची एका अर्थानं वाहक असते आणि बळी पण असते ती. तर ती त्या अर्थानं असते. त्यामुळे ज्या वेळेला अनेकदा बायकांना पण, म्हणजे मी सिंपल साधं उदाहरण सांगतो की माझ्या बायकोनं पण मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचं
याच्यासाठी खूप संघर्ष करायला लागतो, म्हणजे पटवून द्यायला लागतं. कारण ते डोक्यात असं फिट बसलेलं असतं की मी मंगळसूत्र नाही घातलं तर समाज मला नावं ठेवेल आणि मग लोक मला नाव, तू काय पुरुष आहेस, तुला काय प्रॉब्लेम नाही, पण बाई म्हणून मला त्याचं उत्तर द्यायला लागतं. तर हे जे एक असतं ना, आणि ते बाईला त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून ह्या गरोदरपणामध्ये पण बायका काही पडताना दिसतात, तर त्याच्यातल्या काही गोष्टी ह्या त्यांच्या कानावरती लहानपणापासून ज्या बिंबवलेल्या असतात आजूबाजूच्या लोकांनी, त्याच त्या फॉलो करतात. आणि त्यातलं तथ्य माहितीये म्हणून त्यांनी केलं असं होत नाही. एक एक प्रश्न असा आला. हॅलो. हा बोला. एक प्रश्न असा आला की बाळंतपण झाल्यानंतर विटाळ मानल्या जातं. त्या ते झालं ना. आता पुढे जाऊया आपण. कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पारंपरिक वातावरणामुळे त्याच तत्वता मान्यता असली तरी वागताना शक्य होत नाही. अशा वेळी कार्यकर्त्यांनी कशी सुरुवात करावी? अच्छा, काय असतं ना की मला एक असं अनेकदा असं वाटतं ना की आपल्या पण कार्यकर्त्याच्या याच्यातनं पण, म्हणजे तू असं म्हणतो ना की कार्यकर्त्याला तसं करायची इच्छा पण करता येत नाही. करता येत घरी करता येत. काय पण मला असं वाटतं ना की मी असे खूप कार्यकर्ते बघितलेत की जे या चौकटीत नाही अडकत. म्हणजे कधी कधी असं होतं, म्हणजे मला पण, म्हणजे सुरुवातीच्या काही टप्प्यात मध्ये मध्ये मी काही प्रमाणात त्याचा फायदा पण घेण्याचा मी पण प्रयत्न केला काही काळात. तो कसा असतो की मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं एकत्र करतो त्यावेळेला मी सगळं करायचो आणि आत्ताही करतो. पण मग मध्येच काय झालं, मध्ये अचानकपणाने आमच्याकडे आमच्या सासूबाई आल्या आणि मग सासूबाईंना ते ऑडवं वाटायला लागलं. माझ्या जावयानं घरातली भांडी धुवायची, त्यानं कपडे धुवायचे, त्यानं झाडून घ्यायचं, की मग त्यांना नाही चालत. आणि मग काय होतं, मग काही वेळेला मग असं होतं नाही, मग त्यांना नाही चालत मग मी नाही करत. मला असं वाटतं की त्यांना पण पटवून देणं आणि आपण पण त्या एक्सक्यूजच्या आड न लपणं हे पण करायला पाहिजे. म्हणजे मी अनेक जण असे बघितलेत की जे त्या अर्थानं ह्या जेंडर आणि आपल्या ह्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळीत काम करतात असं नाहीये, पण ते मानतात आतून आणि ती सगळी कामं घरातली जी आहेत ती आवडीनं करतात. तर मला असं वाटतं की आपण आपल्या मनाच्या भोवती जी काही एक चौकट बांधलेली असते, किंवा कधी कधी असं असतं की एक एक्सक्यूज स्वतःला घेण्याचा पण आपण कधीतरी प्रयत्न करतो, तर तो टाळायला पाहिजे आणि तो आपण आपल्यापासून करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता मी पण मध्ये पाहिलं या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घरातली कामं केली आणि फोटो आणि हे सगळं आपण शेअर केलं. पण एक वाक्य काय असायचं त्याच्याबद्दल, तर एक वाक्य असं असायचं त्याच्यामध्ये, एक वाक्य त्याच्यामध्ये असं असायचं ना की मी आज घर कामात मदत केली, किंवा मी थोडं वेगळ्या पद्धतीची मदत केली. आता मी मदत केली हेच माझा दृष्टिकोन क्लिअर नाही हे सांगतो. मदत केली म्हणजे काय, तर घरातली सगळी भांडी, स्वयंपाक विपाक हे सगळे माझ्या बायकोचं किंवा त्यांचंच काम होतं. मी आज तिला त्या कामामध्ये, मला सुट्टी होती लॉकडाऊनच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे, म्हणून मी तिला मदत केली. तर म्हणजे भूमिका बदलल्या ना. म्हणजे मी थोडं वेळ, मी एक दिवस स्वयंपाक केला, मी काहीतरी वेगळं केलं, तर ह्यानं चेंज होत नाही. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण भूमिका बदलायला पटकन तयार होतो काही प्रमाणात. म्हणजे बघा, स्पेशली जसं पुरुष जसे आले ना या सगळ्या कामांमध्ये, तसं स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टी पण बदलत गेल्या. म्हणजे मिक्सरचा वापर हा असेल, किंवा वॉशिंग मशीन असेल, किंवा ज्या गोष्टी इझिली करता येतील अशा सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यामध्ये नंतर शोध लागत गेल्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्या टप्प्यात नव्हत्या. तर मला वाटतं की ते, आणि ते पण आजही त्याच्या पण जाहिराती करताना आम्हाला त्याच पद्धतीचं दिसतं. मला असं वाटतं की पुरुषांना, जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. म्हणजे आपण आपल्यापासून, मी माझ्या मुलाला आणि मला स्वतःला पण, की माझी कामं मी करेन, घरातली कामं आम्ही वाटून घेऊ. काही कामं माझी पत्नी असेल, घरातले असतील ते बाकीचे करतील, माझा मुलगा काही कामं करेल, माझी मुलगी असेल ती काही कामं करेल, मी काही करेल, असं आपण ठरवून आपल्या मनातली. काय असतं ना, जेंडर बद्दल बोलणं खूप सोपं असतं, पण ते अंगीकरणं अवघड असतं. म्हणजे आपण एकीकडे या पद्धतीने बघतो, पण सामाजिक चळवळीत काम करणारे मी कार्यकर्ते पण असे बघितलेत की ज्यांनी एका मुलीवरती ऑपरेशन करायचा डिसिजन जेव्हा एका कार्यकर्त्याने घेतला, तेव्हा दुसरे एक सिनियर कार्यकर्ते त्याला असं म्हणाले, असं वेड्यासारखं नको करू, ते भाषणात म्हणायला सोपं असतं, पण शेवटी एकटा मुलगा व्हायलाच पाहिजे.
म्हणजे म्हणजे आमच्या मनातली ही जी काय स्त्रियांच्या बद्दलची, पुरुषपणाबद्दलची आणि एकूण जेंडरच्या बद्दलचे भेदभाव आहेत, ते आमच्या मनातून अजून क्लिअर नाही झालेले. तर मला असं वाटतं ते आपण आपल्या मनापासून कळायला पाहिजे. नाव लावण्यापासून असेल, जात लावण्यापासून. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण एक एक पावलानं सुरुवात करायला पाहिजे, टप्प्याटप्प्यानं पुढे जायला पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेला माझ्या आईच्या नावाबद्दलचं केलं, मी मोठे पण केलं असं नाही समजत, पण जेव्हा मी माझ्या आईच्या नावाबद्दलचं मला ज्यावेळेला जाणवलं, तेव्हा मग मी माझ्या पत्नीला पण त्या पद्धतीनं करू शकेल का. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे की माझी बायको नोकरी करते, हा भाग वेगळा आहे, पण तिनं तिनं कमवलेल्या पैशाचा अधिकार तो कसा खर्च करायचा, कुठं खर्च करायचा, याच्यावरती पण आपण काय मीच सगळं ठरवणार, ती नाही ठरवणार, अशा पद्धतीने आपण काही करत असू तर मला असं वाटतं की ती नुसती बोलघेवडी पद्धतीची समानता ठरते. प्रत्यक्षामध्ये निर्णयामध्ये येणं आणि ज्याला ऍक्टिव्ह समाज बदलायच्या दृष्टीने ज्या पद्धतीची समानतेची भावना पाहिजे ती याच्यामध्ये नाही असं म्हणता येईल. श्रीकांत सर, आता एक प्रश्न पूनमताईने विचारलेला जोडून आहे तो, जेंडर असमानता जी आहे त्याच्यात कुटुंब व्यवस्था किती जबाबदार आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्था आता तुम्ही बोलत होता त्याच्याबद्दल, आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू असते हे कसं खोडायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत आणखीन एक जोडलेलं आहे की पालकांनी मुलाला सुद्धा लग्नाच्या जबाबदाऱ्या शिकवल्या पाहिजेत. म्हणजे कुटुंबाशी संबंधित थोडं आणि त्यात स्त्रीबद्दल. बर, मी आधी ते बाईची शत्रू असते याच्याबद्दल बोलतो. म्हणजे ते फार गमतीचं आपल्याकडे झालंय. एक माहोल असं झालंय की बाईची शत्रू असते का, तर मग उदाहरण काय सांगतात, मग सासू सुनेची भांडणं, नणंद भाऊजाईची भांडणं, जावाजावांची भांडणं असं सांगितलं जातं. आपण नीट बघायला पाहिजे आपण ज्यावेळेला ही विधानं करतो तेव्हा. म्हणजे ही भांडणं असतील किंवा मतभेद असतील, अर्थात त्यात पण काही कारणं वेगळी असतात, ती पण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे कधी कधी असं असतं ना की दुसऱ्या घरातून एखादी मुलगी ज्यावेळेला इथे नांदायला येते त्यावेळेला तिला असं वाटतं की यस, माझा नवरा हाच फक्त माझा आधार आहे, तो माझ्या हातात असायला पाहिजे, असं कदाचित समजा आपण असं म्हणू की तसं वाटण्याची शक्यता असते. आणि सासूला असं वाटतं की इतक्या दिवसात माझा ऐकणारा माणूस कोण नव्हतं, आता माझा मुलगा जर माझा ऐकणार असेल तर तो तसा राहिला पाहिजे. तर हे जे असेल तर मला असं वाटतं की दोघांना पण असं वाटत असेल तर ती इनसिक्युरिटीची भावना आहे. अशा वेळेला पुरुष म्हणून माझी जबाबदारी आहे की त्या दोघांना ऍश्युअर करणं की या नात्याचा आपल्या तिघांच्या एकत्र नात्यावरती काही परिणाम नाही होणार. तर हे बघायला पाहिजे. आता राहिला भांडणांचा मुद्दा, हा कौटुंबिक सासू सुनांचा, जावाजावांचा, नणंद भाऊजांचा आपण दाखवतो, पण मला सांगा की सगळ्यात जास्त संपत्तीवरनं एकमेकांची डोकी फोडणं, हे दोन भाऊ आपल्याला माहिती आहेत की नाहीत, आजूबाजूला दिसतात की नाही, वडिलांचा किंवा मुलाचा खून करणारी माणसं आपल्या आजूबाजूला आपण बघतो की नाही बघत, किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर हातात हत्यार घेऊन एकमेकांचा जीव घ्यायला रस्त्यावरती ज्यावेळेला पुरुष माणसं ज्यावेळेला रस्त्यावरती उतरतात, सगळ्यात जास्त ती संख्या जास्त कुणाची, बायकांची का पुरुषांची? ती जास्त पुरुषांची. पण आपण तिथं म्हणत नाही की पुरुष हा पुरुषाचा दुश्मन आहे. तिथं आपण जात काढतो, तिथं आपण धर्म किंवा इतर काही कारण असतील, संपत्ती, असे काहीतरी एक्सक्यूज देतो. पण बाईच्या बद्दल बोलताना मात्र बाईची शत्रू आहे असं आपण म्हणतो. मुळात त्याच्यात तथ्य नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपला बघण्याचा दृष्टिकोन तो त्या चौकटीमध्ये आहे. अजून एक प्रश्न आलाय की विषमतेचे, म्हणजे ते स्टेटमेंट आहे, विषमतेचे संस्कार पुरुष प्रधान संस्कृतीतून येतात, विषमतेचे संस्कार हे स्पष्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला वाटतं आपण हा विषय मनीषाताईंना बोलायला लावूया नंतर, कारण हे सगळं पितृसत्ता याच्यामध्ये येईल ते नंतर. नाही, मी खूप गोष्टी आता मुद्दाम माझं आणि मनीषाताईंचं बोलणं झाल्यामुळे काही मुद्दे खूप महत्वाचे असून पण मी त्यांना आता हात नाही लावत, कारण माझं असं म्हणणं की ते मनीषाताईंनी त्यांच्याशी आमचं ज्या पद्धतीने बोलणं झालं तसं त्याची मांडणी करणार. हो, आता एक प्रश्न चांगला आहे की स्त्री नेतृत्व जेव्हा असतं संघटनेत किंवा घरात किंवा कुठेही समूहात, तर त्यावेळी पुरुषांचा दृष्टिकोन कसा असायला हवा जेव्हा ती नेतृत्व करत असते. म्हणजे आता राष्ट्रपती आहे किंवा शाळेत मुख्याध्यापिका आहे किंवा घरामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आहे, त्यावेळी घरातल्या पुरुषांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे त्या बाबतीत? मला एक असं वाटतं ना की एखादा घरातला पुरुष जेव्हा राजकारणामध्ये नेतृत्वामध्ये जातो तेव्हा जसा असतो ना तसाच असायला पाहिजे.
म्हणजे आता जर आपण असं म्हणत असू की तो राजकारणात जातोय, तो नेता म्हणून जातोय, त्याला बाकीच्या खूप जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे त्याला घरातल्या इतर काही गोष्टींमध्ये आपण फार अडकून नको घ्यायला. सेम आपण तसंच बाईबद्दल पण म्हणूयात, की जर तिच्यामध्ये नेतृत्व आहे आणि ती त्या पद्धतीचं बाहेरचं काम करत असेल सगळ्या गोष्टींमध्ये, तर तिथेही आपण असंच म्हणूयात ना, की तिला तेवढा स्पेस द्यायला पाहिजे. तिला या गोष्टी आपण बाकीच्या मिळून शेअर करूया, तिनं त्या पद्धतीने पुढे जावं. तर अशा पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट, तो तिच्या स्वतःमधला असलेला अधिकार आहे आणि ते तिला पूर्णपणे नसेल पाहिजे. म्हणजे काय होतं, ते घराबाहेर जे आहे की नाही, घराबाहेर नावाचा एक सिनेमा आहे, त्यातला एक सीन मला जाता जाता आठवला. तो कदाचित आपल्यातल्या अनेकांनी बघितला असेल, की ज्याच्यामध्ये ती बाई उभी राहते आणि मध्ये जे पंचायत समितीमध्ये आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतरचा होता, की मग केवळ नगाला नग म्हणून आपण बाईला तिथे घेतलंय का? म्हणजे ती असं म्हणते की मी का उभी राहिली, तर ह्यांना विचारा. असं ते त्याच्यामध्ये त्यांनी एक विनोदी सीन करायचा म्हणून केलाय. पण वास्तव हेच आहे की अनेकदा त्या बाईला जर सांगितलं नाही, जर ती का नेतृत्व करते, केवळ माझ्या भागामध्ये आता बाईसाठी राखीव जागा आल्यात, तर मग मी नाही उभं राहते, मग माझ्या बायकोनं, माझ्या मुलीनं, माझ्या आईनं कुणीतरी राजकारणात यावं, पण करावं सगळं मीच. म्हणजे खूप ठिकाणी पुरुषांनाच सरपंच म्हणून ओळखलं जातं, जरी बाई सरपंच असली तरी. तर ही जी आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक आपण असं म्हणायला पाहिजे. आणि मी तिला देतोय असं नाहीये, तिच्यात आहे. मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तिच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल. मी तिला पुढे जायला वेगळं करतो असं तुम्ही खूप मोठं द्यायला पाहिजे असं नाही वाटत. तिच्या अडचणी तुम्ही कमी करा, तिला तिचा स्कोप, तिला स्वतःला घडण्यासाठी, एक लीडर म्हणून पुढे जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या तुम्ही द्या सपोर्ट म्हणून. एक प्रश्न असा आला इथे, मुलगी, हॅलो, मुलगी लग्नानंतर जसे घर सोडून जाण्याची तयारी दाखवतात मुली, तसे मुलांनी घर सोडून त्या मुलीसोबत राहण्याची तयारी दाखवत असेल तर त्यामुळे काही गोष्टी बदलू शकतात का, असे वाटते का? नाही, मला एक असं वाटतं ना की घर बदलणं लग्नानंतरचा, ह्यानं फार मोठा बदल होईल असं काही होणार नाही. प्रश्न काय होतो की म्हणजे जर त्यांची इच्छा असेल आणि दोघांना पण वाटत असेल की नाही बाबा, आता मी पुरुष म्हणून माझ्या सासरी जायला तयार आहे आणि मी तिथे राहायला तयार आहे, तर ते त्यांना राहावं. आपल्याकडे त्याला पण परत असा असतो की काय घर जावई झाला आहे, मग तो काय निकम्मा आहे, किंवा वेगवेगळ्या चौकटीत बसवतात. मला असं वाटतं की अशा चौकटीत पण बसवायची गरज नाहीये, वेगळ्या पद्धतीने तिथे जाण्याच्या. कदाचित ते दोघं जण आहेत त्या घरात पण राहतील. प्रश्न काय निर्माण होतो, प्रश्न निर्माण असं होतो की मी कुठल्या घरात गेलो किंवा राहिलो हा मुद्दा नाही. बाई इथून त्या घरात गेली काय, किंवा तिथून या घरात आली काय, किंवा दोघांनी मिळून तिसरं घर उभं केलं काय, तिथे बाईला संपत्ती, प्रतिष्ठा, मान या सगळ्या गोष्टीमध्ये ते मिळणार का नाही समान पातळीवरती, हा महत्वाचा मुद्दा आहे. केवळ मग कालपर्यंत माझ्याकडे मुली येत होत्या, आता मी तिकडे जाईन, याला प्रश्न नाही होणार. मी तिकडे गेलो, मी तिथे माझा हक्क सांगायला गेलो तर मग पुन्हा गडबड होईल ना. तर प्रश्न काय आहे, प्रश्न आहे तो मानसिकता बदलण्याचा आहे. आणि ज्याला आपण असं म्हणतो की विकासाची संधी जी आहे, जी डावलली जाते या सगळ्यात, ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. केवळ यानं फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. एक दुसरा प्रश्न आलाय, आपल्याकडे प्रातिनिधिक समानता सांगितली जाते, याबद्दल बोलावं. व सांस्कृतिक व परंपरा यात लिंगभाव कसे काम करतो? दीपक कुसुम देवरे यांचा तो प्रश्न आहे. समानतेच्या बद्दलचा प्रश्न आलाय, तो मी मुद्दा मागेच ठेवला होता. हा, तर समानता आपण जी म्हणतो, तर ती समानता 3 पद्धतीची असते. मी थोडा वेळ या प्रश्नासाठी घेतो. समानतेची 3 पद्धतीची समानता आहे. एक आहे औपचारिक समानता. म्हणजे काय, म्हणजे दोघांना समान आहे. मी एक साधं उदाहरण सांगतो त्याच्यासाठी. म्हणजे एक बस आहे आणि त्या बसमध्ये पुरुष पण जाऊ शकतो आणि बाई पण जाऊ शकते, येतं लक्षात. आणि मग सगळे बस स्टँडला थांबलेले आहेत, एक बस येते आणि मग ती बस आल्यानंतर सगळेजण त्याच्यामध्ये बसतात. मी काही एक बस आहे आणि त्याच्यामध्ये समजा सगळेजण जाऊन बसले, तर होईल काय की खुलं आहे,
बस आहे, त्याला एक दरवाजा आहे, 2 दरवाजे आहेत, ज्याला वाटेल त्यानं त्याच्यामध्ये घुसावं आणि जागा पकडावी. सिंपल आहे. पण कोण जाईल? ह्या खूप आलेल्या बसमधनं एका छोट्या दरवाज्यातनं बाहेर 50-60 माणसं बसलेली उभी असतील आणि त्या आत पण काही लोक असतील, तर जी तरुण आहेत, जी ताकदवान आहेत, ती माणसं आतमध्ये घुसतील आणि ज्या काही जागा मिळतील त्या स्वतःला स्वतःच्या ताब्यामध्ये घेतील. ही औपचारिक समानता आहे, म्हणजे नुसती नावापुरती समानता आहे. नगाला नग दिलाय, सगळ्यांना सांगितलं ना, झाला ज्याच्यामध्ये जे स्किल आहे का नाही त्यांना त्या पद्धतीने मिळवावं. मी त्याचं एक मुद्दाम चित्र आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करतो. म्हणजे काय की समजा ओके, एक म्हणजे सगळ्यांना सेम पद्धतीनं जर आत जाण्याची संधी असेल तर मग त्या बसमध्ये कुणी पण जावं आणि असेल त्या पद्धतीनं जागा बळकवावी. मी ते पिक्चर सॉरी ते शेअर नाही होते, मी मुद्दाम ओके. म्हणजे ती एक नावापुरती समानता आहे. सॉरी हे वेगळं चित्र आलं. ती नावापुरती एक समानता आहे की कोणी पण ज्याच्यामध्ये ताकद आहे त्याने जावं. पण ताकद आहे असं म्हणत असताना बाकीच्या गोष्टींचा विचार नाही केलेला की गरोदर बाई ही ह्या ज्यांना आपण असं म्हणूयात की जोशमध्ये पुढे जाणाऱ्या मुलांच्या मध्ये ती बाई तितकीच समान मानणं कितपत योग्य ठरेल? वयस्कर माणसांना त्याच लेवलला मानणं हे कितपत योग्य ठरेल? आणि मग आज जर त्या बसमध्ये कुणी पण जाऊन जो जाईल त्याला समान संधी आहे, नाही समान संधी आहे पण त्यांची परिस्थिती वेगळी आहे, त्यांचं इतर शारीरिक आणि इतर अडचणी वेगळ्या आहेत, हे समजून न घेता जर तसं केलं तर त्याचा फायदा पुन्हा त्या धनदानग्यांनाच होईल किंवा जे ताकदवान आहेत त्यांना होईल. ही झाली औपचारिक समानता जी नावापुरती आहे, ज्याला संधी आहे त्यांनी घ्या. दुसरी कुठल्या पद्धतीची समानता आहे? दुसरी संरक्षणात्मक समानता आहे. म्हणजे काय? म्हणजे आमचा काय प्रॉब्लेम नाही मुलींनी बाहेर नोकरीला जायला, पण ती बाहेर गेली तर तिची छेडछाड होईल ना, म्हणून तिनं बाहेर नको जायला. हा मग बाई आहे ना, बाईनं काम करावं, पण मग तिनं रात्रपाळीचं इथं रात्रपाळी करायला लागते का? मग अशा ठिकाणी बाईनं नोकरी नको करायला, कारण तिला नाही जमणार घरातलं हे सगळं बघून. कसं जाणार? रात्रीच्या वेळेला छेडछाड झाली तर काय करणार? म्हणजे ही संरक्षणात्मक समानता, ही पण फसवी समानता आहे, नुसती नावापुरती सांगितलेली. आणि तिसरी आहे सामाजिक न्यायावरती आधारित समानता. म्हणजे काय? म्हणजे सामाजिक न्यायावरती आधारित असलेली समानता याच्यामध्ये आपण काय म्हणतो? म्हणजे उदाहरणार्थ ती जर आपण मागाच्याच बसचं उदाहरण घेतलं, त्याच्या आधी मी संरक्षणात्मक समानतेमध्ये बसचं उदाहरण पुन्हा जोडतो की बायकांसाठी वेगळी बस का? कारण मग गरोदर बायका आणि ह्या सगळ्या पुरुषांच्या ह्याच्यामध्ये बायकांना अडचण होईल जाणं. गाडी उभी केली ती काढलेली नाही अजून बाहेर, मध्ये आवाज येतो. तर त्यावेळेला जे पुरुष बायकांसाठी एक स्पेशल बसची व्यवस्था केलेली असेल तर झाली का नाही, आम्ही केली का नाही बायकांना पण बाहेर पडण्याची. पण जर उद्या एखादं कुटुंब म्हणून जात असेल सगळेजण आणि तुम्ही बायकांसाठी वेगळी बसची व्यवस्था केली तर त्याचा परिणाम काय होणार? तर त्याचा परिणाम हाच होणार की ती कुटुंबासोबत नाही राहणार, ती बाकी सगळ्यांपासून वेगळी राहणार दुसऱ्या बसमध्ये. तर हा एक त्याच्यावरचा उपाय नाही. मग तिसरी जी आपण म्हणतो सामाजिक न्यायावरती आधारित समानता, ती माणसाची गरज काय आहे ती बघून त्या पद्धतीनं करतो. इथं जर आपण इक्वालिटी आणि इक्विटीमध्ये पाहिलेलं असेल तर पहिली जी औपचारिक समानता मी म्हणालो ती इक्वालिटी सारखं आहे की सगळ्यांना सेम. पण इक्विटी आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येकाला ती मॅच समोर जे काय चाललंय जे काय आहे ते मिळायला पाहिजे. तर त्याच्या गरजेनुसार त्याच्या एकूण परिस्थितीनुसार त्याला ते गोष्टी उपलब्ध करून देणं, याला आपण सामाजिक न्यायावरती आधारित समानता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय? म्हणजे बाहेर जर मुली रात्रीच्या वेळेला जात नाही म्हणून तुम्ही सोडत नाही का? मग तिला तसा माहोल निर्माण होईल याच्यासाठी काय प्रयत्न करतोय आपण? किंवा गाड्यांची वेगळी व्यवस्था ज्याला आपण असं म्हणतो तर त्याच्यासाठीच काय आपण वेगळी व्यवस्था केलेली आहे का? किंवा बसमध्ये आता आपण ज्या काही जागा ह्या महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत, ही एका अर्थानं सामाजिक न्यायावरती आधारित समानता आहे. कारण जर पुरुष स्वतःहून ती देणार नसेल तर त्याची वेगळी व्यवस्था करायला लागते. तर ह्या पद्धतीच्या 3 समानता आहेत.
तर मला असं वाटतं की हा समानतेचा जो दृष्टिकोन आहे तो औपचारिक समानतेचा उपयोग नाही, कारण ती फसवी आहे, ती नावापुरती आहे, त्यातनं साध्य काही होणार नाही. संरक्षणात्मक आहे, ती बाईला बाहेर जाण्याच्या ऐवजी उलट आतमध्ये दाबते की नाही ना, तिनं जायला पाहिजे पुढे असं मला वाटतं, पण तिला काय कळतं, तिला काय समजतं असं म्हटलं जातं. तर हा एक त्याच्यातला आहे. आणि तिसरा जो आहे सामाजिक न्यायावरती, आपल्याला सामाजिक न्यायावरती आधारित समानता असायला पाहिजे. म्हणजे बाईनं पुरुष नोकरी करतो, बाई पण नोकरी करते, ही औपचारिक समानता आहे. पण नोकरीतनं मिळालेला पैसा कुठं खर्च करायचा हे पुन्हा पुरुष ठरवणार असेल तर ते समानता काय कामाची. त्यामुळे बाईनं कमवलेला पैसा तिनं कसा खर्च करायचा आणि कशा पद्धतीनं करायचा याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या बाईला असेल तर त्या समानतेला खऱ्या अर्थानं अर्थ आहे ना, की ती नोकरी करते याला. तर अशा पद्धतीचा समानता आपल्याकडे असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ज्याला आपण सामाजिक न्यायावरती आधारित समानता म्हणतो, आणि मग त्याच्यासाठी जे जे माहोल लागेल ते सगळं आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणजे आता जे गरोदरपणाच्या काळामध्ये केवळ अनेक कंपन्यांमध्ये महिलांनी गरोदर म्हणजे असं कॉन्टॅक्टमध्येच असायचं. एक काळ असा होता ज्या वेळेला, आता आहे का नाही काही ठिकाणी अजूनही असू शकतं, की हा आमचा पिरियड पूर्ण होईपर्यंत तिनं मातृत्व स्वीकारायचं नाही, तिनं प्रेग्नंट राहायचं नाही. अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, ही औपचारिक समानता असली तरी किंवा संरक्षणात्मक समानतेच्या भागात नसेल तर याचा अर्थ नाही ना, तुम्ही तिला तिचे निर्णय, तिनं तिच्या लैंगिकता असेल, तिचं एकूण जगणं असेल, हे सगळं तुमच्या हातात ठेवताय. तर याला सामाजिक न्यायावरती आधारित समानता आपण कशी म्हणू शकतो. तर ती त्या ओके, लिंगभाव साक्षरता या लिंगभाव साक्षरतेसाठी काय करायला हवं याबद्दल सांगा. ओके, एक तर मुळात मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना लिंगभाव साक्षरतेच्या संदर्भात बोलत असताना ते आधी समजून घ्यायला लागेल. कारण मला नक्की प्रॉब्लेम नाही कळला तर तो मी त्याच्यावरती उपचार नाही करू शकत. म्हणजे मागे मी एक तरुण मुलांच्या सोबत ज्यावेळेला याच्यावरती काम करत होतो तेव्हा एका लेखचं शीर्षक असं टाकलेलं होतं की कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर तो प्रश्न आहे हे आधी आपल्याला मान्य करायला लागतं. कारण जोपर्यंत मला ते मान्य होत नाही की हा प्रश्न आहे म्हणून, तोपर्यंत मी त्याच्यावरती काही कृती नाही करू शकत. तसं हा जेंडरच्या संदर्भातला विषमतेचा जो काही भाग आहे तो आपल्या मनामध्ये आहे हे मी जोपर्यंत खुल्या मनाने ऍक्सेप्ट नाही करत तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि ह्याच्यासाठी खूप मोठं स्वतःला सातत्यानं चेक करत राहायला पाहिजे. जी सतत बदलण्याची जी प्रोसेस आहे ती मला असं वाटतं की ती जास्त महत्वाची. म्हणजे मी एक मुद्दाम उदाहरण अनेक ठिकाणी देतो की आपण आपल्या स्वतःच, मी बेसिक स्वतःपासून सुरुवात करतो की वेगवेगळ्या पातळीवरती आपण आपल्याला कसं बदलू शकतो. म्हणजे मी माझ्या स्वतः पहिलं आहे मी, मग कुटुंब, मग समाज आणि मग सरकार आणि एकूण जे असेल ते. मी माझ्या पातळीवरती बदलायचं असेल तर मला काय करायला लागेल. तर मला असं वाटतं की माझ्या पातळीवरती बदलताना मुळात माझा दृष्टिकोन जो आहे तो थोडा व्यापक करायला लागेल. आपल्याला अनेकदा असं वाटतं की स्त्रियांना काहीतरी निर्णयाचं स्वातंत्र्य मी देतो किंवा बाईला तिचं, माझ्या घरातल्या बाईचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून मी असं असं करतो. प्रश्न असा मला स्वतःला नेहमी असं वाटतं की हे तुम्ही बाईच्यासाठी करतो असं जोपर्यंत आपल्याला वाटेल तोपर्यंत आपण ते खुल्या मनानं योग्य पद्धतीनं करू नाही शकणार. हे मी माझ्यासाठी करतो असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी करू शकतो. म्हणजे मी माझ्या मुलाला सांभाळतो हे मी माझ्या बायकोवरती उपकार करतो किंवा तिला मदत करतो, तिच्या ह्याच्यासाठी करतो असं वाटत असेल तर ते नाही चालणार. मी जे करतोय तर मूल वाढवण्यातला, संगोपन करण्यातला आनंद मला पण अनुभवायचा आहे म्हणून मी ते करतो असं ज्यावेळेला मला वाटेल तेव्हा मला त्याचा बोजा नाही वाटणार किंवा मी काहीतरी खूप मोठं केलंय असं मला नाही वाटणार. मी ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीची ह्याच्यामध्ये वागत असताना आपल्याकडं खूप वेळेला प्रॉब्लेम काय होतो, मी जे काही करतो ते खूप उपकार केल्याच्या मनस्थितीमध्ये करतो. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तर ती मानसिकता नाही राहायला पाहिजे. मी एवढंच करतो की मी माझ्यातला माणूस पण जिवंत ठेवतो. मी तिला, माझ्या बायकोला खूप काही मोठं देतो किंवा करतो असं नाहीये. म्हणजे मी ज्यावेळेला माझ्या बायकोवरती हात उचलत नाही किंवा कुठल्याही स्त्रीवरती हात उचलत नाही तेव्हा मी हे तिच्यावरती उपकार नाही केला, मी माझ्यातलं माणूस पण जागा करण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्या अँगलला आपण हळूहळू त्या पद्धतीनं जायला पाहिजे आणि ते समजून घ्यायला पाहिजे.
कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात नाही येत. आणि अशा वेळेला आपण जर आपल्या मुलांना लहानपणापासून आणि एकूणच या सगळ्यामध्ये बदलण्याची प्रोसेस आणि मीही चुकू शकतो हे खुलेपणाने मान्य करणं. म्हणजे काही काही वेळेला आहे ना, अनेक काही घटना हे बघा, कुणी 100% परफेक्ट असतो असं नाही होत. म्हणजे मी जरी आता तुमच्यासोबत जेंडरबद्दल बोलत असेल तरी काही प्रमाणामध्ये माझ्या हातून कळत नकळतपणानं अनेक चुका होणार. तर ते जेव्हा जेव्हा मला जाणवेल त्या त्या क्षणाला बदलण्याची माझी तयारी असली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कार्यकर्त्याच्या दृष्टीने. मी एक मुद्दाम उदाहरण देतो की मी एका ट्रेनिंगमध्ये तायांच्या सोबत बोलत होतो आणि बोलता बोलता आपल्याकडे एक असं असतं ना की TOT चालू होतं. ते आम्ही काही ट्रेनर निर्माण करण्याच्या दृष्टीनं आणि HIV एड्स वरती काही ट्रेनर बनवण्याची ती प्रोसेस चालू होती. तर त्यावेळेला मी समारोपाच्या कार्यक्रमाला मी बोलता बोलता उभं राहिलो आणि पटकन असं म्हणालो की समारोपच्या माझं भाषणामध्ये बोलताना की आपण आपापल्या विषयातलं बाप माणूस असायला पाहिजे. आपल्या डोक्यात ते खूप वेळेला बसलेलं असतं ना डोक्यात फिट, बाप माणूस. मी बोलता बोलता असं म्हणलं की आपण बाप माणूस व्हायला पाहिजे. आणि माझं ते बोलणं झालं, मी खाली बसलो आणि मला फार अस्वस्थ व्हायला लागलं. म्हणजे माझा मी विचार करत असताना की मी बाप माणूस असं म्हणालो, मी आई माणूस का नाही म्हणलं? म्हणजे बाप आणि आईमध्ये पण काहीतरी माझ्या डोक्यामध्ये वेगळं आहे का? आणि मग मी पुढच्या क्षणाला जे कोणी तिथं मला संधी मिळाली, मी विनंती केली मला एकच वाक्य बोलायला चान्स द्या. मी उभं राहिलो आणि मी माफी मागितली की मी बोलता बोलता बाप माणूस असं म्हणालो, पण ते चुकीचं विधान आहे. आपण त्या त्या विषयातले तज्ञ असायला पाहिजे, जाणकार असायला पाहिजे असं मला वाटतं. मी माझा शब्द मागे घेतो. हे कळायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण हळूहळू कळत गेलो आणि स्वतःला तपासत जाणार. मी हे असं करतोय म्हणजे मला मी माझ्या ह्याच्यातनं पण सांगतो की यायला विकास तुमचा आवाज म्यूट झालाय. श्रीकांत तुमचा आवाज म्यूट झालाय. नाही, इथे चालू आहे. हा बोला बोला. येतोय का? हा बोला. हा, मग आपण त्या एक्सक्यूज मध्ये न अडता अरे नाही माझं चुकतंय का, मग मी ते कळायला पाहिजे. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सुरुवात करायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, कधीतरी आपल्या घरातल्या महिलांना पण जर कदाचित त्या गोष्टी माहीत नसतील तर त्यांना पण असं वाटतं अरे नाही रे, तू इतर वेळेला ठीक आहे, पण घरात कोणी पुरुष माणसं आली ना की मग तू भांडी नको धुत जाऊ. घरात कोणी पाहुणे आले ना मग तू झाडून नको काढत जाऊ, फरशी नको पुसत जाऊ. का? मग ते मग बरोबर नाही वाटत ना. मग तिथे आपल्याला आपल्या जोडीदाराला पण समजावून सांगायला लागतं की मी तुझ्यावरती उपकार किंवा त्या पाहुण्यांना दाखवायला नाही करत, ते रेग्युलर करतो तेच करतोय. आणि त्यांना काय वाटलं तर ते कदाचित त्यांच्या घरी जाऊन ते पण करायला लागतील. तर हा एक त्याच्यातला एक दुसरा भाग आहे जो आपल्या जोडीदाराला पण पटवून द्यावा लागतो. तिसरा भाग आहे आपल्या मुलांच्या सोबत पण किंवा आपल्या आजूबाजूच्या मुलं जे कोणी आपल्या कुटुंबातली मुलं आहेत लहानपणापासून. म्हणजे माझ्या मुलाला जर लहानपणापासून हे बाईचं काम आणि हे पुरुषाचं काम हे जर बिंबलं तर तो कायम त्याच नजरेनं बघेल. पण घरातलं झाडून घेणं पासून सगळी कामं ही सगळ्यांची असतात, दोघांची असतात. हे जर त्याला लहानपणापासून पटलं तर त्याला वेगळं जेंडरचं ट्रेनिंग घ्यावं नाही लागणार. जे त्याला लहानपणापासून समजलेलं असेल की घर दोघांचं आणि दोघांनी पण कामं करायला पाहिजेत, सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घ्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की तिथून एक कार्यकर्त्याच्या पातळीवरती सुरुवात करायला पाहिजे. कुटुंबामध्ये आपण नातेवाईकांना आणि लोकांना पटवून द्यायला लागतं. तुम्ही किती पटवून देऊ शकता ठाम पद्धतीनं, कारण जोपर्यंत माझ्या मनाला पटलेलं नाही तोपर्यंत मी घरातल्यांना पटवून देऊ शकत नाही. म्हणजे कधीतरी माझ्या बहिणीचं दुसरं लग्न करायचंय, तिचे मिस्टर एक्सपायर झालेत आणि आज तागायत आमच्या कुटुंबाची परंपरा असं आहे की विधवेचं पुन्हा दुसरं लग्न होत नाही, मग आपल्या मुलीचं नाही होणार. अशा वेळेला मला माझ्या वडिलांना पटवून द्यावं लागेल की प्रश्न जातीचा नाही, प्रश्न धर्माचा नाही किंवा काय चालत आलंय त्याचा नाही, माझ्या बहिणीच्या माणूसपणाचा आहे, तिच्या इच्छेचा आहे. तिला जर वाटत असेल तिला दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे तर तिथे जात आणि याचा विचार नको करायला. हे आपल्याला आपल्या घरातल्यांना ठामपणानं पण प्रेमळपणानं पटवून देता आलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. शिक्षणाच्या संदर्भातलं एक आहे जे मला असं वाटतं की आपल्याकडे मी एका संस्थेमध्ये काम करत होतो तेव्हा आम्ही एक ऍक्टिव्हिटी दिली होती की अनेक जण आता अलीकडे वापरतात काय की शोधूयात ना कुठे कुठे हा लिंगभाव सापडतो आपल्याला.
म्हणजे माझी पुस्तकं आहेत शाळेतली, म्हणजे लहान अंगणवाडीचं पुस्तक आहे. काय असतं त्याच्यात? मग त्याच्यामध्ये असतं कमल झाडून घे, किंवा विशाल पिशवी घे, बाजारातून गूळ आण, अमुक आण, आणि बाईला तू हे कर ते कर. किंवा कधी कधी चित्र असतात स्माईल, तर त्याच्यामध्ये पुरुष असतो. क्राईंग, बऱ्याचदा मुलगी दाखवलेली असते रडताना. किंवा प्लेइंग, खूप वेळेला फुटबॉल खेळताना मुलगा दाखवलेला असतो. म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांना, किंवा गाणी पण आहेत, आई मला छोटीशी बाहुली देणार, किंवा आई मला बंदूक देणार. मग बंदूक देणं कुणाच्या बद्दल आहे? मुलासाठी. बाहुली देणं कुणासाठी आहे? मुलीसाठी. हे आम्ही इतकं लहानपणापासून इतकं फिट बसवलेलं आहे आमच्या सगळ्यांच्या जडणघडणीमध्ये. तर मला असं वाटतं ते बदलायला पाहिजे आणि तिथून सुरुवात करायला पाहिजे. मी मुद्दाम एक पुस्तक दाखवतो जे मी केलं होतं, समतेची अंगणवाडी म्हणून. म्हणजे ही काय आहे समतेची अंगणवाडी? तर छोटं पुस्तक आहे हे. याच्यात 5 खेळ आहेत आणि 5 गाणी आहेत, बडबड गीत आहेत, जी अंगणवाडीमध्ये मुलं जी गाणी म्हणतात त्या गाण्यांच्या चालीवरती पण लिंग समभावाच्या बद्दलची त्याच्यामध्ये मांडणी असलेली गाणी आहेत. म्हणूयात ना आपण लहानपणापासून, जर माझा मुलगा माझी मुलगी जे आपल्या घरामधले आहेत बाळ सगळी, ती जर तीच गाणी ऐकत ऐकत मोठी झाली तर त्यांना वेगळं सांगायची गरजच नाहीये. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीचा माहोल आपण निर्माण करणं याच्यासाठी जास्तीत जास्त. आणि कसं असतं ना, एक सिंपल सांगतो, निर्भयासारखं प्रकरण घडलं की आम्हाला सिंपल काय असतं, मग बलात्काराला फाशी द्या, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं. एकीकडे बलात्काराला फाशी द्या असं असतं आणि दुसरीकडे त्याच लोकांना काही दिवसानंतर हे पण म्हणायचं असतं की मुलीनं काय, तिने कशासाठी बाहेर पडायला पाहिजे होतं, असे कपडे का घालायला पाहिजेत, स्कर्ट का घालायला पाहिजे. पण तिच्याकडे ह्या गोष्टी जबाबदार धरणारी मानसिकता आमची आजही आहे, कुठेतरी मनामध्ये आत बसलेली असते. म्हणजे मला अनेक जण माहिती आहेत की ज्यांनी एकीकडे पोस्ट टाकलेले आहेत की बाईवरती बलात्कार करणाऱ्या एखाद्या मुलीची काही केस घडली की त्याला फाशी द्या, अमुक करा तमुक करा. दुसरीकडे मात्र बाईवरती चेष्टा करणारे किंवा तिच्या कपड्यांवरनं कमेंट करणारे असे अनेक जण एकाच वेळेला पाहिलेले आहेत. म्हणजे काय, आणि मग काय म्हटलं जातं, मग 7च्या आत घरात या, किंवा तिनं कपडे घातले म्हणून काही प्रश्न आहेत, 7च्या आत घरात या. पण 7च्या आत घरात येऊन प्रश्न सुटणार आहे का? कारण एक अभ्यास असं सांगतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बायकांवरती बलात्कार हे त्यांच्या घरांमध्ये आणि जवळच्या नात्यातल्या माणसांकडनं झालेले आहेत. मग केवळ 7च्या आत घरात येणं हा बलात्कार थांबवण्यावरचा उपाय नाही, हे समजून घ्यायला लागेल. नंतर दुसरं काय, पण तिनं स्कर्ट घातले किंवा काय घातले. मी अनेकदा गमतीनं असं म्हणतो की गावामध्ये अनेक पुरुष माणसं हे बरमुडा घालताना दिसतात, आणि कधी कधी वरती बनियन घातलेला असतो, खाली बरमुडा पॅन्ट घातलेली असते, फिरतात मुलं, पुरुष माणसं कट्ट्यामध्ये बसलेली असतात. पण असं कधी ऐकलंय का की एखादा पुरुष माणूस बरमुड्यावरती हिंडत होता आणि त्याच्यावरती महिलांनी अत्याचार केला, महिलांनी बलात्कार केला, असं काही काही घडलंय? असं होत नाही का? त्याचं कारण असं आहे की आपण असं म्हणतो की बायकांना त्यांच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवायला शिकवलेलं आहे. सेम तसंच आहे की पुरुषांना स्वतःच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवायला येत नाही, म्हणून ते बाईचे कपडे कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. तर आपल्याला मेन प्रयत्न काय करायला लागेल, तिने काय कपडे घातलेत हा मुद्दा नाहीये बलात्काराचा, माझी मानसिकता काय. जर माझी मानसिकता ही स्वच्छ असेल, साफ असेल, आणि मी मानत असेल बाईचा तो पूर्ण अधिकारी म्हणून, आणि मी सन्मान करत असेल, तर तिनं उद्या कुठल्याही पद्धतीचे कपडे घातले तर मी तिच्यासोबत छेड नाही करणार. अगदी बुरखा घातलेल्या बाईवरती बलात्कार होतात का नाही होत? होतात. कारण ते कपड्यांवरती डिपेंड नाहीयेत, ते किती वाजता बाहेर पडली याच्यावरती डिपेंड नाहीयेत, बलात्कार करणाऱ्या मानसिकतेवरती डिपेंड आहेत, जो कोणी करतोय त्याच्यावर. तिसरं, कमला बसीन यांनी एका ठिकाणी खूप छान उदाहरण दिले, ते मला जाता जाता आठवलं ते सांगतो, की जर संध्याकाळच्या वेळेला बाहेर काही माझ्या खोलीच्या बाहेर लांडगे असतील तर मला काय करायला लागेल? तर मी काय करेन, तर मी वन अधिकाऱ्याला फोन करेल आणि त्याला म्हणेन की तुम्ही या आणि त्या लांडग्यांना घेऊन जा. पण वन अधिकारी जर उद्या असं म्हणाला की मी काय येऊ, मी लांडग्यांना का नेऊ, त्यापेक्षा तुम्हीच आत बसा, तर ह्याचं उत्तर आपण काय देतो? ह्याचं उत्तर आपण असं देतो की लांडग्यांना का न्यायला पाहिजे, मला का नाही कोंडून ठेवायला पाहिजे, तर त्रास लांडग्यांकडून आहे आणि म्हणून कोंडून ठेवायची गरज लांडग्यांना नाही, मी त्यांना त्रास दिलेला नाही. अर्थात पुरुष पण देतात, म्हणजे आजकाल
माणूस पण जंगलामध्ये घुसून त्यांच्यावरती अन्याय करतो हा एक वेगळा भाग आहे. पण आपण शहराच्या पातळीवर म्हटलं तर आपण म्हणतो की लांडग्यांना ओढून ठेवा, कारण लांडग्यांकडनं अन्याय होतोय. सेम तसंच आहे की संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडल्यानंतर कोण त्रास देतंय, कोण छेड काढतोय, तर तो पुरुष काढतोय. मग 7च्या आत आपल्या पुरुषाला घरातल्या मुलांना सांगा की बाबा रे, नीट राहायचं असेल तर तू बाहेर जा, जर तुला जमत नसेल तर 7च्या आत तू घरात ये. ऍक्च्युली तसं पण करायची गरज नाही, त्याची मानसिकता बदलायला पाहिजे. आणि ज्या बॅकग्राऊंड मधून आपण आहे आणि तिथं बरेच वेळेस आहे ना, मला समता समजल्यानंतर माझ्या घरातल्यांचा पण राग यायला लागतो किंवा आजूबाजूच्या सगळ्यांचाच चिड यायला लागते आणि कळत न कळत मी बाजूला फेकला जातो समाजात. असं पण बरेच वेळेस होताना मी पाहिले. तर त्याचे एक टप्पे असायला पाहिजेत बदलाचे, ते कसे असायला पाहिजे. अनेक जणांचे माझ्या माहितीतले पाहिले की ते एकदम काळ्याचा पांढरा असा बदल अपेक्षित करतात आणि त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. तो टप्पे असतील काही तर त्याच्याबद्दल नाही. आणि काय होतं हे आपण समजून घ्यायला लागेल ह्या सगळ्या गोष्टीत की समाज परिवर्तन हे काही जादूच्या कांडीसारखं नाहीये. त्याच्यासाठी खूप वेळ जातो आणि ते टप्प्याटप्प्यानं बदलत जातं. म्हणजे आपल्याकडे खूप वेळेला ही गडबड, प्रशांत आता जसं म्हणाला, ती गडबड कधी घडते, मी एखादं सेशन ऐकून येतो आणि ते ऐकलं की लगेच इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो. कसं असतं की माणसं ही, कुठलाही माणूस हा खूप त्याच्या मागे अनेक वर्षांचा त्याचा अनुभव, ज्या समाजात राहिला तिथले संस्कार, वेगवेगळ्या टीव्हीवरच्या मालिकांपासून सगळं असतं. म्हणजे आमच्या टीव्हीवरच्या मालिका पण पासून सगळ्या गोष्टींचा माणसांवरती परिणाम आहे. अगदी मी मगाशी म्हणालो तसं अंगणवाडीच्या पुस्तकापासून, समाजातल्या वेगवेगळ्या आजी आजोबांपासून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या तिथपासून, जे अनुभव आले तिथपासून, तर सगळ्या गोष्टींपर्यंत ते चालत येतं, अगदी नवीन आलेल्या मालिकांपर्यंत. म्हणजे जाता तर सहज एक उदाहरण सांगतो की अशी कुठली एक मालिका आठवून बघा, मला तरी अजून नाही सापडली, की ज्याच्यामध्ये बाई विलन नाहीये. म्हणजे आमच्याकडे आता एक सिंगल मालिका अशी मला दिसत नाही की ज्याच्यामध्ये बाई विलन नाहीये. म्हणजे आम्ही असं गृहीत धरलेलं आहे की सगळ्या मालिका ह्या बाईच विलन असणार, त्याच्यामध्ये वाईट पद्धतीने असणार. मग असं ज्यावेळेला आम्हाला सांगतं त्यावेळेला त्या मानसिकतेतून आलेल्या लोकांना बदलायला वेळ लागतो. मी एका ठिकाणी सहज असा अभ्यास पाहिला होता की कधी कधी असं वाटतं की आमचं हे सेशन झालं आणि लोक बदलली. नाही होत. म्हणजे मी एक सिंपल उदाहरण देतो की खूप वेळेला कळत नकळतपणे, मी मगाशी जे बाई माणूस किंवा ह्याचं उदाहरण दिलं तसं, तर हा टप्पा आहे हळूहळू बदलत जाण्याचा. हा आपला जसा आहे तसा मी ट्रेनिंग घेऊन आलोय, मी काहीतरी समजून आलोय, माझ्या आई वडिलांनी नाही ते ऐकलेलं, ते समजून घ्यायला लागतं आणि कुठेतरी संघर्षाची आणि कुठेतरी जुळवून घेण्याची अशी दोन्ही मानसिकता करायला लागते. आणि ते त्या वेळेला वेळ बघून करायला लागतं. म्हणजे मी मगाशी जे एक उदाहरण सांगितलं की एका विशिष्ट मर्यादेला तुम्हाला ठाम राहावंच लागतं आणि एका विशिष्ट लेवलला जाऊन हळूहळू तशी परिस्थिती निर्माण करायला लागते की जिथे तुमच्या घरातले पण त्या गोष्टी ऍक्सेप्ट करतील. सॉरी, मी मुद्दाम असं म्हणतो की कधी कधी असं होतं ना की एखादं विधवा विवाह करायचा असेल तर तुम्हाला खूप ठामपणानं लढायला लागतं, अगदी घरातल्यांशी पण, की नाही हे असंच आहे ते तसंच आहे. मग घरातले कदाचित नाराज होतील किंवा काय होईल. पण जर त्याच्यातून जिला कुणाला लग्न करायचं असेल, ती विधवा असून सुद्धा, माझी बहीण असेल, माझे कोणी रिलेटिव्ह असेल, तर तिथं ठामपणानं उभं राहणं, घराच्यांच्या विरोधात जाऊन हे मला करायला लागतं. आणि एक वेळ अशी पण बघायला लागते की हळूहळू त्यांचं नातं पुन्हा कसं सॉफ्ट होईल, त्याही माणसानं कसं योग्य पद्धतीनं जोडता येईल. म्हणजे धड मी लपून पण नाही राहणार, घरातले ऐकत नाहीत आता मी काय करू असं म्हणून मी स्वतःला बाजूला पण नाही ठेवणार आणि मी खूप मनमानी पण नाही करणार. ह्या दोन्हीला कुठे जोडता येईल आणि तर त्या पातळीवरती आपण आपल्यातला बदल करायला पाहिजे. आणि वेळ जातो. म्हणजे माझ्या वडिलांना किंवा माझ्या घरातल्या आईला, आजूबाजूच्या लोकांना हे सगळं समजायला खूप वेळ जाईल. आणि गांधीजींचं ते वाक्य जे आहे की नाही, की पहिल्यांदा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग तुम्हाला हसतील, मग तुमची हसतील, तुम्हाला चेष्टा करतील, नंतर तुमच्या सोबत भांडतील आणि मग ते बदलतील. तर हा नियम आपण सगळीकडे लावूयात, आपल्या घरातल्या आणि या सगळ्यांना पण. आपल्याकडे सुभाष वाघ इथे आहेत आणि त्यांचं एक वाक्य मला खूप वेळेला आठवतं, आपण आपल्या बाबतीत खूप काटेकोर राहूयात, इतरांच्या बाबतीत थोडं समजून घेत पुढे जाऊयात. कारण तीही माणसं आहेत, त्यांच्या ज्या काय आहेत सगळ्या गोष्टी हे समजून घेऊन हळूहळू पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. पण ज्या माणसाला त्या क्षणाला गरज आहे तिथे ठामपणानं उभं राहायला पण शिकलं पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून आणि आपल्याला ते ठरवता येतं.
म्हणजे मला असं वाटतं की खूप ठिकाणी आपल्याला ठरवता येतं की नाही इथं मला ठामपणानं भांडायचंच आहे, मला उभंच राहायचंय असं. म्हणजे मी मुद्दाम माझं पर्सनल लाईफ मध्ये नाही सांगत, पण मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात खूप गोष्टींसाठी 3-3 वर्ष भांडावं लागलेलं आहे. भांडावं लागतं, पण कालांतरानं लोक बदलतात. आपण परिवर्तनावरती विश्वास ठेवतो की नाही? परिवर्तनवादी कार्यकर्ते म्हणतो ना. मग ज्याचा बदलावरती विश्वास नाही, ती माणसं परिवर्तन कसं करणार? वेळ लागेल, तो द्यायला लागेल. तर तेवढं आपण भान ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. जे महात्मा फुलेंनी शिक्षणासाठीचे केलेले प्रयत्न असतील, 150 वर्षानंतर आजही मुली 100% नाही शिकल्या. काळ आहे समाज परिवर्तनाचं, घरातल्यांना पण बदलायला वेळ लागेल.